बीड जिल्हा कारागृहात कैद्यांच्या 2 गटात मोठा राडा झाला असल्याची माहिती समोर आली। कारागृहातील कैद्यांच्या 2 गटांमध्ये वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। आज सकाळच्या सुमारास हा राडा झाला। कैद्यांचे 2 गट एकमेकांशी भिडले। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला। आज सकाळच्या सुमारास बीडच्या मध्यवर्ती कारागृहात राडा झाला। कैद्यांचे 2 गट एकमेकांना भिडले, मात्र या 2 गटात कोण होतं याची माहिती समोर आली नव्हती। तुरुंग पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला। सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणात अटक असलेल्या परळीमधील आरोपींमध्ये हा वाद झाल्याचं वृत्ताला जेल प्रशासनातील सूत्रांनी पुष्टी केली। 2 गटांमध्ये हा वाद झाला, पण कोणते 2 गट आहेत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नव्हती। या कारागृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व सुदर्शन घुले यांच्यासह इतर आरोपी आहेत। ते इतर आरोपींच्या टार्गेटवर होते का याची माहिती समोर आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना शिवीगाळ झाल्याची देखील माहिती आहे। तुरुंगात सगळा राडा झाला तेव्हा वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली, मात्र त्यांना मारहाण झाली की इतरांना झाली याची माहिती समोर आली नाही। सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीतेने मारहाण केले असल्याचं माहिती समोर आली। बापू आंधळे हे मरळवाडीचे सरपंच म्हणून निवडून आले होते। ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते। त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। सरपंच आंधळे यांच्यावर झालेल्या गोळीबारादरम्यान महादेव गीते याच्यावर देखील गोळीबार झाला होता। यात तो जखमी झाला होता।